नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे या हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये तसेच युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एनएस परीक्षेचा आपण फायनल रिव्हिजन करत आहोत. एनएस परीक्षेसाठी आपण फायनल रिव्हिजनचे आपले हे व्हिडिओ चालू आहेत. मागच्या पार्ट 1 मध्ये एनएस फायनल रिव्हिजन पार्ट 1 मध्ये आपण जवळपास 24 प्रश्न बघितलेले आहेत. आता 25च्या पुढचे प्रश्न आपण या पार्ट 2 मध्ये बघणार आहोत. जे विद्यार्थी हा व्हिडिओ युट्यूबला पाहत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचं नाव आणि शाळेचं नाव कमेंट करायचंय आणि मला टीचिंग कसं वाटलं ते अवश्य कळवायचंय. आणि व्हिडिओला कमीत कमी 200 लाईक्स आले पाहिजे. त्यामुळे सर्वांनी लाईक करायला विसरायचं नाहीये. अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायचंय. त्यानंतर आपल्या हरीश लातूरकर अकॅडमी या ऍप मध्ये आपण एनएमएस परीक्षेची टेस्ट सिरीज डेव्हलप केली आहे. त्यामुळे टेस्ट सिरीज तुम्ही बाय करा. 100 रुपयाची टेस्ट सिरीज ठेवली. 2 दिवस म्हटलं, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन आले की सर नाहीये सर 100 रुपयाचं राहतो. ठीक आहे, परीक्षा जवळ राहिली, लवकरात लवकर टेस्ट सिरीज बाय करा आणि त्या टेस्ट सोडवा. त्याचा नक्कीच तुम्हाला परीक्षेत फायदा होणार आहे. ओके, जे टेस्ट सिरीज सोडवणार आहे त्याला 100% फायदा होणार आहे. 100% फायदा होणार आहे. तुम्ही परीक्षेला सांगा. त्याच पद्धतीने आपण 8वी स्कॉलरशिपच्या आपण टेस्ट सिरीज घटक वाईज करण्याचं घटक वाईज करण्याचा आपण विचार करतोय आणि त्या पण लवकरच आपल्या डेव्हलप होतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरू करूया आजचा पहिला प्रश्न. आजचा पहिला प्रश्न स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. ओके, काय 31 डिसेंबर 2019 ला मंगळवार होता. तर 2022 भारतीय स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आला होता? ठीक आहे, हा प्रश्न आहे. थोडं प्रश्न मी वर्स घेतो, मला जागा मिळेल. ठीक आहे, तुम्हाला थोडं कोपऱ्यामध्ये इथं व्हाईट दिसत बल्ब दिसत असेल, परंतु प्रश्न तुम्ही लिहून घेतला असेल. प्रश्न एकदा वाचून घ्या वाटल्यास तुम्ही परत एकदा. ओके, थोडं हालते झूम होते का? ओके, हा. तर बघा, प्रश्न वाचला सगळ्यांनी. 31 डिसेंबर 2019 ला मंगळवार होता. तर 2022 भारतीय स्वातंत्र्य दिन कोणत्या वारी आला होता? हा प्रश्न आहे आपला. ठीक आहे, आता हा प्रश्न सोडवायचा आहे. आता बघा, हा प्रश्न सोडवायचा कसा सर? ओके, मी प्रश्न मध्येच घेतो डायरेक्टली. हा, प्रश्न काय म्हणजे मी शॉर्टकट लिहून घेतो. 31 डिसेंबर, माईक सर्वांची म्यूट असू द्या. 31 डिसेंबर 2019 ला कोणता वार होता रे? मंगळवार. अच्छा, मंगळवार. आपल्याला काढायचं 26 जानेवारी 2022 चा काढायचा. ओके, आता बघा, 31 डिसेंबर 2019 ला मंगळवार होता. तर 1 जानेवारी 2020 ला कोणता वार असणार आहे? बुधवार असणार आहे. गुरुवार. गुरुवार कसं असेल? बुधवार असेल. लीप वर्ष आहे. लीप वर्षाचा काय संबंध? थोडं थांबा, घाई करू नका. सांगतोय मी, सगळं समजावून सांगतोय. थोडं थांबा, घाई करू नका. आता बघा, 31 डिसेंबर 2019, तर एकच दिवस पुढे गेलो ना मी. 31 डिसेंबर 1 जानेवारी, एकच वार पुढे जाईल ना. लीप वर्षाचं थोडं थांबा, मी कन्सेप्ट लिहून होतो. तुम्हाला दिनदर्शिकेचे व्हिडिओ मी पाठवले होते, 5 व्हिडिओ बघायला. म्हणजे 5 व्हिडिओ बघितले नसणार आहेत याचा अर्थ आहे की नाही. हा, आता बघा, तर लीप वर्ष आल्यावर 2 वार कधी पुढे जायचं? ज्यावेळेस तुम्ही 29 फेब्रुवारी ही तारीख ओलांडत असाल तरच 2 वार पुढे जायचंय. म्हणजे 31 डिसेंबर 2019 पासून एक दिवस पुढे आले, 1 जानेवारी 2020. म्हणजे मी 29 फेब्रुवारी तारीख ओलांडली का? नाही ओलांडली ना. मी फक्त वार 1 पुढे जाणार आहे. आता मी 1 जानेवारी 2020 ते 1 जानेवारी 2021, आता 1 जानेवारी 2020 पासून मी 1 जानेवारी 2021 कडे येत असताना मी 29 फेब्रुवारी तारीख ओलांडतोय. मग मी 2 वार पुढे गेले पाहिजे. किती वार पुढे गेले पाहिजे? 2 वार. मी तर वार देत नाही, मी 2 लिहितो. मी 2 लिहिणार आहे. ओके, त्यानंतर 1 जानेवारी 2022, 1 जानेवारी 2021 पासून 1 जानेवारी 2022 किती वार पुढे गेले पाहिजे? 1 वार गेले पाहिजे. किती वार पुढे गेले पाहिजे? 1 वार गेले पाहिजे. ओके, हा, बुधवारपासून 3 वार पुढे जावा. बुधवारपासून 3 वार पुढं गुरुवार, शुक्रवार, शनिवार. याचा अर्थ 1 जानेवारी शनिवार असतो. शनिवार असणार, शनिवार. ओके, आणि तुम्हाला दिनदर्शिका जो व्हिडिओ पाठवला होता त्या दिनदर्शिकेच्या भाग 1 मध्ये
दिनदर्शिकेचा व्हिडिओ भाग 1 मध्ये मी तुम्हाला सांगितले कोणत्या तारखेला कोणकोणते सणवार आहेत ते. ओके, म्हणजे 1 तारीख असेल, 1 तारीख असेल तर बघूया 1, 8, 15, 22, 22 + 7, 29 या तारखेला सणवार असतात. बरोबर का नाही? आता काही मला कळलं नसेल सर कसं काय सर. तर 1 तारखेला जर शनिवार आहे तर 7 दिवसानंतर तोच वार येणार आहे. 1 मध्ये +7 म्हणजे 8 येतो, 8 मध्ये +7 म्हणजे 15 येतो, 15 मध्ये +7 म्हणजे 22 येतो, 22 मध्ये +7 म्हणजे 29 येतो. याचा अर्थ काय, 1 तारखेला जो वार आहे तो 8 ला असणार आहे तोच वार 15 ला असणार आहे तोच वार 22 ला असणार आहे तोच वार 29 ला असणार आहे. इज इट क्लिअर? हो हो सर. सर. ओके. मग 1 जानेवारी शनिवार आहे तर 22 जानेवारी कोणता वार आहे? शनिवार आहे. 23, 24, 25, 26 जानेवारीचा वार काढायचा. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार. बुधवार सगळे 26 जानेवारी कोणता वार येणार आहे? बुधवार येणार आहे. कळतंय का? हो सर. हो सर. मला याच्यामध्ये काही जरी डाऊट असेल तर विचारा. मी आजच आमच्या शाळेमध्ये शिकवले. डाऊट आहे का त्याच्यामध्ये? हा विचारा. सर, हा विचारा. 26 जानेवारी हे प्रजासत्ताक दिन आहे ना? हो, मग इथं स्वातंत्र्य दिन विचारलंय ना? असं विचारलंय का प्रश्न? बरं. हो, म्हणजे माझ्याकडे पण प्रश्नपत्रिका तीच आहे. मग मी विसरलो असेल प्रश्न बघायचं. हा बरोबर आहे, स्वातंत्र्य दिन विचारलंय. गुड. मी विचारायचं सुरुवात केलं. बरं ठीक आहे. तर काढूया नाही, स्वातंत्र्य दिन पण काढूया. मी प्रश्नवारी इथं प्रश्न विसरलो पुन्हा. ओके. ओके, काय हरकत नाही, स्वातंत्र्य दिनाचा वार काढूया. चालेल? ओके. हो सर. स्वातंत्र्याचा वार कसा करायचा बघा, परत सांगतो. स्किप करतो. प्रश्नावर घेतला असल्यामुळे प्रश्न विसरलो. मला वाटतं 26 जानेवारी काढायचं आहे. आपण आयुष गोरे सांगावे 26 जानेवारी आणि स्वातंत्र्य दिनामध्ये किती दिवसाचा फरक असतो रे? गोरे आपण सोडवल्या. काय सर? 26 जानेवारी आणि स्वातंत्र्य दिन मध्ये किती दिवसाचा फरक असतो? 1 दिवसाचा फरक असतो. मागं का पुढं? 1 दिवस माग सर. 26 जानेवारी बुधवार असेल 26 जानेवारीचा 1 दिवस माग आणि मागं काय गुरुवार. 26 जानेवारी 15 वर्ष माग कोणता वार असेल? 26 जानेवारी. 15 वर्ष कोणता वार असेल? मंगळवार असेल का गुरुवार असेल? तर पुढे गुरुवार. ते आधीच आमच्या शाळेत झाले. आता मी तुम्हाला शॉर्टकट सांगितले. आता आमचं मला सुटलं. मला नाही कारण तुम्हाला घरी असं केलं. ठीक आहे. 1 जानेवारी बघा. सगळं क्लिअर झालं? परत लिहितोय. 1 जानेवारी काय होतं रे? कोणता वार होता सांगा प्रश्नावर वर गेला आता. शनिवार होता का? प्रश्न काय दिले? मंगळवार आहे सर. 31 डिसेंबर. डिसेंबरला मंगळवार आहे. पटपट सांगा मला. 1 जानेवारी मंगळवार. ओके. 31 डिसेंबर 31 डिसेंबरला मंगळवार. मंगळवार. प्रश्न बघतो. 31 डिसेंबर 2021 मंगळवार होता. हा, तर आपण 31 डिसेंबर 2021 ला काय? 31 डिसेंबर 2021 ला काय? मंगळवार आहे. मंगळवार आहे. मंगळवार. तर 1 जानेवारी काय आला? 1 जानेवारी 22 ला आता शनिवार. बरोबर का? अरे बरोबर का? आता शनिवार काय होतं आपण? हो सर. हा, आता बघा आपल्याला पर्यंत जायचंय. तुम्ही एक महिना बोलले 1 जानेवारी. ओके. फेब्रुवारीची 1 तारीख. ओके, 1 फेब्रुवारी. आता जानेवारी 2022 ते फेब्रुवारी 2022 याच्यामध्ये मी लक्षात घेतो. ठीक सांगतो. जर आपण 28 दिवसाचा महिना ओलांडत असू तर 0 वार पुढे जायचं. जर आपण 29 दिवसाचा महिना ओलांडत असू तर 1 वार पुढे जायचं. जर आपण 30 दिवसाचा महिना ओलांडत असू तर 2 वार पुढे जायचं. जर आपण 31 दिवसाचा महिना ओलांडत असू तर आपण 3 वार जायचं. आता हे असं का द्यायचं? ज्याला काचा प्रश्न पडला ना तर दिनदर्शिकेचा भाग 1-2 बघायचा. ओके, आधी ते मी सांगत बसत नाही रिव्हिजनच्या व्हिडिओमध्ये. ओके. हा, आता बघा तर 1 जानेवारी 2022
हा जो महिना जानेवारी महिना 31 दिवसाचा आहे, म्हणून मी काय केलो याच्यामध्ये मी 2 दिवस पुढे गेलो. ठीक आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारी ते 1 मार्च. मार्च मध्ये 2022 आहे, साधारण वर्ष आहे. मार्च मध्ये 31 दिवसाचा आहे म्हणून 1 वार पुढे गेलो. नंतर 1 एप्रिल. 1 मार्च 1 एप्रिलला मी 31 मार्चची तारीख आणतोय, म्हणून मी काय करतोय, म्हणून मी 3 वार पुढे करतोय. ओके. 1 जानेवारीची तारीख पण 31 दिवसाची म्हणून इथं 3 असणार आहे. ओके. 31 तारीख होणार असेल तर 3 वार पुढे जायचंय. 1 जानेवारी 2022 ते 1 फेब्रुवारी 2022 मध्ये मी 31 तारीख आणतो म्हणून 3. 1 फेब्रुवारी 2022 ते 1 मार्च 2022 मी 29 फेब्रुवारी तारीखवर ठेवून 1. 1 मार्च 2031 1 मार्च 2022 ते 1 मार्च एप्रिल 1 एप्रिल 2022 मध्ये मी 31 मार्च तारीखवर ठेवून 3. ओके. पुढं 1 मे असं द्या. 1 मे. 1 मेला काय पाहिजे, एप्रिल महिन्यात 2 दिवसातून 2. ओके. इकडे पुढे लिहितो मे, जून. ओके. 1 मे हा दिवस 31 दिवसानंतर जूनला 3 लिहिलं मी. मे लिहितो करण्यासाठी. जुलै, जून महिना आहे किती दिवसाचा, 30 दिवसातून 2. आणि जुलै नंतर काय आहे, ऑगस्ट. जुलै महिन्यात दिवसाचे 31 म्हणून 3. 1 ऑगस्ट एवढे दिवस आले बरं का. ठीक आहे. 1 ऑगस्ट, आता 1 ऑगस्ट दिवस आला. ओके. 1 ऑगस्ट दिवस आला. 1 ऑगस्ट पुढं 15 ऑगस्ट किती दिवस लागतील तुम्हाला, अजून 14 दिवस लागतील. 1 ऑगस्ट पासून लक्ष आहे सगळ्यांचं, लक्ष आहे माझ्याकडे. 1 ऑगस्ट पासून आपल्याला 15 ऑगस्ट जातं ना, 1 ऑगस्टला सोडून अजून किती दिवस लागतील, 14 दिवस लागतील, म्हणून +14 केले मी. इथपर्यंत आले सगळ्यांना. हो सर. हो सर. आता हे दिवस ती मोजणार आहे मी. हे 3 3 आणि 1 4 4 आणि 3 7 7 आणि 2 9 9 आणि 3 12 12 आणि 2 14 14 आणि 3 17 17 + 14 7 आणि 4 11 आणि 1 हजारा 7 आणि 4 11 1 हजारा 1 31 31 दिवस मला पुढे जायचंय. ओके. 31 दिवस पुढे जायचं म्हणजे 31 भागिले 7 करा, 3 बाकी उरते. 7 चोक 28 बाकी उरली 3. 3 दिवस पुढे यायचंय. म्हणजे बघा, तर 1 जानेवारी शनिवार होता, तर 1 ऑगस्टला पण काय असणार आहे, 1 जानेवारी 2022 शनिवार होता, तर आपण 15 ऑगस्ट पर्यंत दिवस काढले सगळे. ओके. 15 ऑगस्ट पर्यंत दिवस काढले, तर बाकी किती उरले, 31 ला भागले 7 ना, बाकी उरले 3. तर 1 जानेवारी 2022 शनिवार पासून +3 दिवस पुढे जायचंय. पुढे जाऊ 3 दिवस, रविवार, सोमवार, मंगळवार. कोणता वार येणार आहे, मंगळवार वार येणार आहे. थोडस मी उत्तर चेक करतो, म्हणजे माझं बरोबर आहे की चेक करतो मी. पर्याय मंगळवार आहे की चेक करूया. आहे की मंगळवार, उत्तर चेक करा. आनंदी बरोबर आहे का, आनंदी बेरोजगार. सर कुठं चेक, सर कुठं असतात उत्तरपत्रिका? पाठवायलाच लागतो सर मला उत्तर. सर मी काढले तर माझं पण मंगळवारच आलं. मंगळवारच असणार आहे. सर सोमवार दिलंय. हा, सोमवार दिलं. सोमवार दिले. आपलं तुकडं चुकलेलं नाही बरं का. हे हे बरोबर होतं का, सर फेब्रुवारीच्या काय काय फेब्रुवारीच्या तिथे 1 का लिहा. हा, फेब्रुवारी काय 1 फेब्रुवारी 2022 ते 1 मार्च मी 29 दिवस ओलांडतोय, आणि 29 दिवस ओलांडतोय, एक दिवस पुढे जायचं फक्त. सर ही सॉरी, हे काय आहे, लीप वर्ष आहे, लीप वर्ष. हो सर. आपल्या इथे चुकले, हे लीप वर्ष आहे, लीप साधारण वर्ष आहे, साधारण वर्ष. इथे 0 दिवस पुढे जावं लागणार आहे. आलं लक्षात, इकडे बघा. तर 1 फेब्रुवारी 2022 ते 1 मार्च 2022 कसलं वर्ष आहे, साधारण वर्ष आहे. आपण 28 दिवस ओलांडतोय. किती दिवस ओलांडतोय, 28 दिवस ओलांडतोय. म्हणजे 0 आलं, म्हणजे काय आहे, 30च येणार आहे. बाकी काय होणार आहे, बाकी 2 होणार आहे, म्हणजे 2च वेळा पुढे जायचं आहे, म्हणजे बरोबर सोमवार येणार आहे. राईट, चुकलं होतं. आपण काय केलं होतं, 1 फेब्रुवारी 2022 1 मार्च 2022 ते 1 लिहिलं होतं, 1 नाहीये.
ते 1 फेब्रुवारी 2022 हा फेब्रुवारी महिना जो आहे तो 28 दिवसांचा आहे, म्हणून इथं शून्यवार पुढे जातील, तो शून्य पाहिजे होतं, बरोबर. आपलं इथं चुकलं होतं, त्यामुळे आपलं काय येणार आहे, बेरीज 30 येते, भाग 4 असला, बाकी 2 होते, 2 दिवस पुढे जायचे. 1 जानेवारी 2022 शनिवार होता, 15 ऑगस्टला 2 दिवस पुढे जावा. हा, शनिवार, रविवार, सोमवार, तर येणार सोमवार. ह्याच्यावर काही डाऊट असेल तर विचारा, मी थोडक्यात सांगतो. किंवा दिनदर्शिकेचे आपले व्हिडिओ बघा, युट्यूबला व्हिडिओ आहेत, दिनदर्शिकेची प्लेलिस्ट आहे ती बघा. आणि व्हिडिओ आहेत तेव्हा सगळ्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत, तिघांचे व्हिडिओ आहेत फक्त, चौघांचे. कळालं काय सगळ्यांना? हो हो सर. हो सर. आपल्याला हो, चुकलं सर. होतं, हो ते सर. आपल्याला उत्तर चुकलं होतं, तरी मला मी कन्फर्म करा हे चुकले का. ओके, कळालं हे सगळ्यांना? परत सांगतोय, दिनदर्शिकेचे 5 भाग आहेत, ते 5 भाग बघा. दिनदर्शिकेचा 1 प्रश्न येण्याचा पडतो, आणि स्कॉलरशिपचा सुद्धा 1 किंवा 2 प्रश्न पडतो, स्कॉलरशिप सुद्धा ते कव्हर होऊन जातं सगळं त्या भागातून. ओके, पुढे आपण जाऊया पुढल्या प्रश्न. पुढला 26 प्रश्न स्क्रीनवर आहे बघा, आहे का? काय रे, तर चुकीचं पद शोधायचं, चुकीचं पद. चला, कोण सांगते रिझाईन करा, सोडवायला 1 मिनिटाचा वेळ घ्या, तुम्हाला सोडवण्यासाठी 1 मिनिटाचा वेळ घ्या. रिझाईन करा. हा सार्थक, सार्थक डांगे सांग. तर एक आड एक फरक आहे. एकाड एक म्हणजे दुहेरी मालिका आहे का? हो सर. बरं. बघूया आपण. 89, 78, 86, 80, 85, 82, 83. सार्थक म्हणजे एकाड एक मालिका आहे. 79 वजा 86 वजा 3, कुठं काय एकाड एक लागतं रे? 86 वजा 85. तर वजा 2 पाहिजे, तिथे 86 चुकीचं पद आहे, 87 बरं बरं, ठीक आहे, बघूया. ओके, 85 वजा 83 वजा 2. जर 86 चुकीचं पद पकडलं तिथं 87 पाहिजे होतं, मग इथं वजा 2 झालं असते, तर वजा 2 झालं असतं. हे 78+2 80, 80+2 82, बरोबर आहे, करेक्ट आहे. तर वजा 2 पाहिजे, चुकीचं पद कोणतं आहे? 86, हे चुकीचं पद आहे, चुकीचं. उत्तर असं पर्याय क्रमांक 4. इथे लक्षात सगळ्यांना समजतंय ना? हो हो सर. सर. हो सर. पुढला प्रश्न चालेल, कोण सांगतोय? हा, आयुष गोरे. 8 × 2 वजा 2 14. ओके, ओके, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. मी थांबवतो. 8, 14, 26, 48, 98, 194, 200, 386. हे चुकीचं पद शोधायचंय. 8 ची दुप्पट करा, 8 2 16, दुप्पटीतून वजा 2 करा, 14 येतं. 14 ची दुप्पट करा, 14 म्हणजे 28, 28 मधून वजा 2 करा, 26 येतात. तरी थोडी लुगा तोंडी. 26 ची दुप्पट करा, 26 दोन्ही 52, 26 दोन्ही 52, 52 मधून वजा 2 करा, 50 यायला पाहिजे होतं, परंतु इथं काय आलेले, इथं आलेले 48. चुकीचं पद कोणतं आहे? 48 चुकीचं पद आहे. लिहून घेताय ना? फक्त बघताय? वहीत लिहून घेताय का फक्त बघताय? लिहून घेतोय. लिहून घेतोय सर. हो सर. लिहून घेतो. ओके. करू क्लिअर? नेक्स्ट क्वेश्चन. हा प्रश्न आहे. आता बघा, अशा प्रकारचा प्रश्न सोडवायचा कसा. ओके, तर हा प्रश्न त्रिकोणाची संख्या मोजा, समलंब चौकोन. दरवर्षी हा प्रश्न येतोय, त्रिकोण मोजा, समलंब मोजा. हा दरवर्षी हा प्रश्न पडतो, या प्रकारचा प्रश्न पडतो दरवर्षी. दरवर्षी सिलेबसला या प्रकारचा प्रश्न विचारला जातोय. ओके, तर कसं करायचं? पहिल्यांदा हे जे पार्ट्स आहेत, पार्ट्स, या पार्ट्सला नंबरिंग द्यायचं. ओके, ओके, मी नंबरिंग देतोय. हा 1, हा 2, हा 3, हा 4, 5, हा 6. ओके, पहिल्यांदा काय म्हणले, त्रिकोणाची संख्या किती? तर सिंगल म्हणजे एका पार्टची त्रिकोण किती आहेत? सिंगल पार्टची त्रिकोण, एक पार्टची त्रिकोण किती आहेत?
वरती लिहून काढायचं. एक नंबरचा त्रिकोण आहे म्हणजे हा त्रिकोण आहे हा. कळतंय ना? हो सर. दोन नंबरचा त्रिकोण आहे सिंगलचा, तीनचा हो आहे, सर. चारचा आहे, सहाचा आहे. हा सिंगल पार्टचे असे एवढे त्रिकोण झाले. दोन पार्ट मिळून किती त्रिकोण तयार होतो? दोन भाग मिळून किती त्रिकोण तयार होतात? तर 1 व 2 म्हणून होतोय. ओके. त्यानंतर 6 व 3, 3 व 6 होतोय. 5 व 4, 5 व 4. एवढेच होत आहेत ना? ओके. आता 3 भागून 3 पार्ट मिळून किती त्रिकोण होत आहेत? ओके. तर 3 पार्टचे नाहीत होत. 3 पार्टचा नाही होत. मग 4 पार्ट मिळून होतोय कोणता? 7 3 2 1, 4 पार्टचा होतोय. 4चा 1 4 3 7. 1 2 3 6. अजून कोणता होतोय का? नाही. नाही. एवढेच त्रिकोण होतात. मोजा किती? 1 2 3 4 5 6 7 8. 10. 10वा कोणता आहे? सर 9 होत आहेत. 9 होत आहेत. 9 सर. तुम्हाला यायचं आहे का? तुमच्याकडे जर NMS पुस्तक असेल नवनीतचं तर पाठीमागे प्रश्नपत्रिका आहे. ओके. 2025 हा. हे शॉर्ट फॉर्म मध्ये पण काढू शकतो ना. कसं सांग बरं? तर आता 1 2 चा सेम व्हर्टेक्स आहे म्हणजे 1 + 2 3 आणि त्याच्यानंतर 6 आणि 3 चा व्हर्टेक्स 1 येतो. 1 + 2 परत 3, 3 + 3 6 वेगळे झाले आणि 1 मोठा 7 आणि 4 हा 8 आणि 5 आणि 4 9. हो येतं काढता. हो ते प्रत्येक वेळेस म्हणजे आता इथं जमलं इथे काय इथं वर्टेक्स आहे आणि इथे म्हणजे तू ट्रिक वापरला बरं का तू. ते ट्रिक वापरायचं ट्रिक वापरला. प्रत्येक वेळेस अशा कृतीला असं नाही ना. अकॅडमिक वेळेस आपली ही मेथड माहित असते आवश्यक आहे आपल्याला. चालतंय तुम्ही वापरू शकतो तुम्ही शॉर्टकट. हे बघा 1 व 2 म्हणजे 3 झाले. 3 व 6 3 3 6 झाले. ओके. हा 7वा, हा हे दोन मिळून 8वा आणि हा कोणता बघितला हा एक मोठा 9वा. चालतंय. शॉर्टकट ट्रिक चांगली ट्रिक आहे केविलीची. ओके. बाकीच्या कळाली का ट्रिक? हो सर. छान. सर. अरे बापरे मी लिहिली तर अजून समलंब चौकोन काढायचं. आता समलंब चौकोनाची व्याख्या कोण सांगेल बघा? आपण चौकोनाचे प्रकार शिकलोय. समलंब प्रकारची व्याख्या कोण सांगेल मला? समलंब चौकोन म्हणजे काय? कोण व्याख्या सांगेल व्याख्या? हा सतीश सांग. ज्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर असते त्यांना समलंब चौकोन म्हणतात. ज्या चौकोनाच्या सम्मुख बाजूंची एकच जोडी समांतर समांतर असते समलंब चौकोन असं म्हणतात. ठीक आहे. आता समलंब चौकोन आपण करायचं. ओके. आता मला सांग हा सगळा मोठा चौकोन आहे. हा समलंब चौकोन आहे का रे? आहे का सांगा? तर व्याख्या अजून एकदा सांगा. आहे. आहे सर. आहे सर. ज्या चौकोनाची कमीत कमी ज्या चौकोनाची कमीत कमी दोन बाजूंची एक जोडी समांतर असेल तर समलंब चौकोन असं म्हणायचं. असं ठीक आहे. आकृती सांगितली बघा. अशी असू शकते, अशी असू शकते. हे बी समलंब चौकोन होता. आणि इथं बघा ह्या इथं दोन्ही बाजू समांतर असतात. आपल्याला काय पाहिजे? कमीत कमी एक बाजूंची जोडी समांतर असली पाहिजे. तर ही आहे पूर्ण एक आहे समांतर. ओके. तर प्रत्येक समांतर चौकोन हा समलंब चौकोन असतो. लक्षात ठेवायचं. असं का सर? तरी समलंब चौकोनाची व्याख्या काय सांगते? एक जोडी समांतर असणं आवश्यक आहे. इथे एक जोडी समांतर आहे का रे? या मोठ्या आकृतीत आहे ना. मग हा पण समलंब चौकोन झाला सगळ्यांचा. ओके. पुढे आपण बघूया. आता बाकी शोध या छोटे छोटे याच्यामध्ये कोण कोण दिसतात आपल्याला. ओके. आता बघा 1 2 3 आहे का रे? 1 2 3. हा. ही बाजू समांतर, ही बाजू समांतर. आहे समलंब चौकोन सांगा. हो सर. आहे. हो सर. त्यानंतर 2 3. 2 3 आहे. 3 4 नाही बघा. 3 4 समांतर नाहीये. ओके. त्यानंतर
2 3 6 त्या उभ्या बाजू समांतर आहे बघा, 2 3 6. ओके. सर फक्त 5 येणार का? काय फक्त 5 5 फक्त 5 क्रमांकाचं. फक्त 5 नाही येणार ना, समांतर नाही आहे. हे असं क्रॉस आहे, हे क्रॉस आहे, समांतर नाही ना, हा समांतर नाही, 5 नाही येणार फक्त. तर ओके. 3 4 5 6 3 4 5 6 येणार. तो समलंब चौकोन आहे ऑलरेडी, स्टँडर्ड समलंब चौकोन आहे तो. 3 4 5 6 येणार. आता कोणत्या आहे बघा, शोधा. 4च आहे पर्याय एवढे आहे. हो, उत्तर 4 आहे. कळलं का? आणि NMS मागच्या 2-3 वर्ष झालं सलग हे प्रश्न पडत आहेत. ओके. 4 वेळा हा मोठा काढला, पण मोठा पण समलंब चौकोन नाही धरायला पाहिजे आपण. मोठा मग 5 होईल ना आपला. ओके. मोठा समलंब मग तो समांतर चौकोन आहे. प्रत्येक समांतर चौकोनाला समलंब चौकोन असतो का रे? एक समलंब चौकोनाची एकदा व्याख्या बघा बरं अजून एकदा. पुस्तक असतं बघा एकदा व्याख्या समलंब चौकोनाची. परफेक्ट व्याख्या बघा एकदा. सत्यजित सांग बरं. नवनीतने दिलंय केवळ एकच बाजू समांतर असते, केवळ बर. एकच जोडी समांतर असते असं दिलंय. तर समलंब चौकोनामध्ये फक्त एक बाजू समांतर असेल तर तो समलंब चौकोन. मग हा जो मोठा चौकोन आहे म्हणजे दोन्ही बाजू समांतर, त्यामुळे तो नाही पकडायचा. की मग 4 उत्तर करेक्ट येतात. ओके, फक्त एक बाजू. समजतंय? हो सर. तर मग 2 आणि 3 पण नाही ना येणार. मग 3 समलंब चौकोन येणार. हो, 2 3 पण येणार. मग अजून कोणता आहे का बघा, शोधा बरं. मग कोणता राहिलेय का? मग 3 उत्तर येईल. मग 2 व 3 पण नाही येणार याचा अर्थ. मग कॅन्सल. 2 व 3 आयत होतो, इथं दोन्ही बाजू समांतर आहेत. उत्तर मिळाले मला किती आहे? चेक करा बरं उत्तर. 2025 नवनीतचं NMS पुस्तक असेल तुमच्याकडे, त्यातलं प्रश्नपत्रिका आहे. चेक करून सांगा मला लवकर. हा ओबी काय बोलायचंय का? सर नक्की समलंब चौकोन म्हणजे कसा चौकोन येऊ शकतो? ज्या चौकोनाची एक जोडी वृत्तबाजूची एक जोडी समांतर आहे तर समलंब चौकोन म्हणतो. अशी आकृती फिक्स नसते त्याची, कोणती पण आकृती कशी बनू शकते त्याची. ओके. ज्या चौकोनाच्या बाजूंच्या 2 जोडीपैकी एक जोडी समांतर आहे तो समलंब. मग सर तो ते हा बोल मग आनंदी. सर मग ते किती पण अंतराचे असेल तर चालते का? किती पण हो, कशी लांबीची? असू दे आपली. हे बघ, ती आकृती अशी बनेल, ती आकृती अशी बनेल, कशी बनेल. आता फिक्स आकृती असते समलंब चौकोनाची. ठीक आहे. कसं मिळवायचे? समजलं सर. ज्या चौकोनाच्या विरुद्ध बाजूंची एक जोडी समांतर आहे तो समलंब चौकोन. फक्त एक. असं लक्षात ठेवा. मध्ये अशा 2 जोड्या येतात ना, विरुद्ध बाजू समान असणारे. म्हणजे हा जो आकृती दिले ना त्यामध्ये तुम्ही म्हणला ना 2 3 हा समलंब येईल. कोणता? सर ही आकृती दिले ना. नाही येणार समलंब. इथे 2 बाजू समांतर आहेत, 2 जोड्या समांतर आहेत. समलंब नाही येणार मोठ्या. वेदांत काही समलंब नाही येणार, मोठ्या आकृती समलंब येणार नाही. मी तुम्हाला व्याख्याच्यासाठी विचारली होती परत एकदा. ठीक आहे. उत्तर चेक केलं का नाही? हो सर. 3च उत्तर आहे. 3च आहे ना, तर 3च आहे. ओके. पुढे आपण जाऊया. लयबद्ध मालिका. सांगू का सर मी? लयबद्ध मालिका आलेली आहे. सर सांगू? तुम्हाला आरतीचा आवाज ऐकू येतोय का रे? नाही येत? नाही सर. चालेल. नॉईज कॅन्सलेशन आहे आपल्या झूमला. बाहेर आरती चालू आहे, मला खूप मोठा आवाज ऐकू येतो पण तुम्हाला येत नाही. ठीक आहे. कारण झूम ऑटोमॅटिक नॉईज कॅन्सलेशन करतं. ओके. चला पुढला प्रश्न. ओके. रिझल्ट आले ऑलरेडी. हा सिंग सांग. GGIH येतोय. GGIH. GGIH. काय काय? पर्याय क्रमांक 3. बरोबर.
आपण काय करायचं पहिल्यांदा हा प्रश्न सोडवायचा कसा पहिल्यांदा हे मोजा ओके 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आहे जर लयबद्ध अक्षरमालेमध्ये 15 अक्षर असतील तर काय करा 3 3 चे 5 वेळ करा किंवा 5 5 चे 3 वेळ करा ओके तिथं आपण काय करूया 3 3 चे 5 करूया 5 5 चे 3 करूया 3 पाच 3 चे पाचचे 5 तीन 5 5 चे 3 पाच पाचचे तीन बरोबर 5 चे पूर्ण उत्तर बरोबर घेऊ का ओके आता बघा हा पहिला गट हा दुसरा गट हा तिसरा गट ओके आता ह्या पहिल्या गटाची तिसऱ्या गटाची सुरुवात जी नाही मग दुसऱ्या गटाची सुरुवात काय असणार आहे जी असणार आहे ओके दुसऱ्या गटामध्ये तिसरं अक्षर जी आहे तिसऱ्या गटामध्ये तिसरं अक्षर जी आहे पहिल्या गटामध्ये तिसरं अक्षर जी असणार आहे ओके आणि पहिल्या गटामध्ये चौथं अक्षर आय आहे तिसऱ्या गटामध्ये चौथं अक्षर आय आहे पण दुसऱ्या गटामध्ये चौथं अक्षर काय असणार आय असणार आहे त्याच पद्धतीने दुसरं अक्षर पहिल्या दोन्ही गटामध्ये एच आहे तर दुसऱ्या गटात दुसरं काय असणार एच असणार आहे मग जी जी आय एच तर आहे कळतंय हो सर पुढा 31वा प्रश्न 31वा प्रश्न डिझाईन करा हा सांग प्रणव सांग थोडक्यात सांगायचं प्रणव थोडक्यात अक्षर 13 आहेत तर हा 13 अक्षर हा मग काय करणार तू किती जो गट करणार सांग की लवकर बर काय वेळेला कुठे सांग हा तर गट केले नाही तरी चालतं ना बरं हा सांग हा मग सर ऑप्शन नंबर 4 येतो लॉजिक काय लागतं लयबद्ध कोणती लागते कोणती लयबद्धता लागते सर सीसी 2 वेळा आलाय बर सीसी दरम्यान एबी असणार आहे का बर चेक करूया 13 अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 अक्षर आहेत काय करा 3 3 चे 4 करा किंवा 4 4 चे 3 करा उरलेले एक अक्षर प्लस 1 ठेवा ठीक आहे मी 4 4 चे गट करतोय हे बघा हा 4 4 चा गट हा 4 4 चा गट हा 4 4 चा गट ओके काय होतं बघूया तर प्रत्येकाला अक्षर पहिला वेगळा दिसतोय ओके बर तर मग मी पहिल्यांदा सी अक्षर घेतलं 5चे गट केले तर येतंय 5चे गट ठीक आहे 4चे गट येत नाही 1 2 3 4 5 ओके 1 2 3 4 5 ओके हा पहिला हा दुसरा हा तिसरा गट प्रत्येकाला सुरुवात सीन झाली तिसरं सीन सुरुवात करतो ओके दुसऱ्या गटामध्ये 14 क्रमांकाचा अक्षर बी आहे पहिल्या गटातून बी लिहूया पण तिला बोलतात सीसी ए बी ए सीसी ए बी ए सीसी ए उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 सीबीएसई कळतंय हो सर समजतं चांगलं हो सर ओके पुढे आपण जाऊया पुढल्या 32वा प्रश्न बत्तीसवा प्रश्न रेज हँड संस्कृती हा सांग तर उत्तर पर्याय क्रमांक 1 येतंय जर आपण 5 5चे गट केले तर 11 0 11 असं हे लागते लयबद्ध मांडणी ओके 22 बायच्या मुलांसाठी आता बघा किती अक्षर आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 अक्षर आहेत का 14 अक्षर आहेत ठीक आहे तर काय म्हणजे 5 5 चे वेट करा 1 2 3 4 5 5 5 चा वेट केला ओके आता बघा काय 110 तिथे 110 आले तिथे 110 बसते बघा 110 ओके इथे 110 बसणार आहे ओके मग आता इथे बघा तर राहिले काय चौथ्या अंकाला काय झालं 1 घ्यायचं पाचव्याला 1 घ्या ओके 110 11 110 11 110 11 असे लेबल लागते तेव्हा आपलं जे उत्तर आहे ते मग 1 येतं
कळालं? हो सर. समजते ना? हो सर. हो सर. गटाशी जुळणारी पद 33 प्रश्न. लवकर घ्या बरं. हा सही सांगा लवकर. सर त्रिकोणी संख्यांचा गट येतोय म्हणून ऑप्शन. व्हेरी गुड. बघा दरवर्षी एक प्रश्न त्रिकोणी संख्याच्या गटावर पडतोय. कुठे ना कुठे एक प्रश्न त्रिकोणी संख्येचा प्रश्न फिक्सच आहे. त्यामुळे काय करा 1 ते 100 पर्यंतच्या त्रिकोणी संख्या पाठ ठेवा कमीत कमी. ओके. हा 78 त्रिकोणी संख्या आहे. ओके. 45 त्रिकोणी संख्या आहे. 91 त्रिकोणी संख्या आहे. ओके. तर मग त्रिकोणी संख्या कोणते पर्यायपैकी सांगा. 120. 120. दरवर्षी आता मी आमच्या शाळेमध्ये 2021 पेपर सोडून घेतला होता. त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रश्न त्रिकोणी संख्येवर पडलेला होता. ठीक आहे. तुमच्या ज्या सराव परीक्षा होतात त्यात पण एक प्रश्न त्रिकोणी संख्येवर येतो. ठीक आहे. त्यामुळे त्रिकोणी संख्या पाठ करून ठेवा. ओके. त्रिकोणी संख्या कशी काढतात? त्रिकोणी संख्येचा फॉर्म्युला आहे n × n + 1 भागिले 2. कोणत्याही दोन क्रमांक संख्या त्यांचा गुणाकार क्रमांक संख्याचा गुणाकार भागिले 2 म्हणजे त्रिकोणी संख्या. ओके. 15 ही झाली त्रिकोणी संख्या. ओके. आणि त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा ते पण सांगतो. समजा 120 त्रिकोणी संख्या आहे. 120 ही काय त्रिकोणी संख्या आहे. ते 120 दुप्पट करा. 120 गुणिले 2 काय येतोय 240. 240 पेक्षा लहान कोणती पूर्णवर्ग संख्या आहे सांगा बरं. 240 पेक्षा लहान पूर्णवर्ग संख्या कोणती? 225. 225 पूर्णवर्ग संख्या आहे. याचा वर्गमूळ घ्या 15. 15 हा 120 संख्येचा पाया आहे. ओके. चेक करा करेक्ट आहे का. 15 त्याचा पुढील संख्या 16 भागिले 2. ओके. 82 16 15 127 करेक्ट आहे का. हा पाया कसा करायची त्रिकोणी संख्या कशी काढायची हे दोन्ही जर माहित असेल तर होतं. मग आता बघा हे माहिती असून नाही चालत. मग संख्या बघितल्या वेळेला कळावी ही त्रिकोणी संख्या म्हणून त्यासाठी त्रिकोणी संख्या पाठच ठेवा. त्रिकोणी संख्या पाठ ठेवा. पाठावरची त्रिकुट पाठ करा. परत सांगतोय मी. आपला एक युट्यूबला व्हिडिओ आहे पाठावरचा त्रिकुटाचा 100% उपयोग होणार आहे परीक्षेला. ओके. तर त्रिकोणी संख्या पाठ ठेवा. पाठावरची त्रिकुट पाठ करा. 1 ते 20 पर्यंत घन पाठ ठेवा. 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ ठेवा. ओके. कोणत्याही संख्येचा वर्ग कसा करायचा, कोणत्याही संख्येचा घन कसं करायचा, कोणत्याही संख्येचं घनमूळ कसं काढायचं हे पण लक्षात ठेवा. पण मोठी घनसंख्या देतील आणि वेगळी ओळख असं म्हणतील. ओके. एखाद्या संख्येचं घनमूळ कसं करायचं हे ट्रिक्स लक्षात ठेवा. हे नसतं तर घनमुळावर तर प्रश्न 100% पडणारच आहे. पडणारच आहे 100% नसला. ठीक आहे. पुढे आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढला आहे पर्यंत 4था प्रश्न. 34 प्रश्नासाठी रेझाईन करा. नवीन मुलांना संधी दिली आपण. हा शांभवी सांग. शांभवी रुद्नुरे. शांभवी रुद्नुरे लवकर सांग. बोलत नाही गे. हा सोनाक्षी सिंगाटे. 3 ने भाग जाणाऱ्या संख्या म्हणून पर्याय नंबर 2. ओके. बस सांगा दुसरं कोणतं लॉजिक भावना सांग. सर घन संख्या आहेत म्हणजे हा सर. 1चा घन 1 4चा घन 64 9चा घन 719 मग वर्ग संख्यांचा घन संख्येत लॉजिक आहे. ओके. हा 84 3 399 या संख्येला 3 ने भाग जातो. ओके. 3 चा सुट्टी असतो 4 8 चा 12 हे 3 9 9 18 3 21. ओके. तर या पर्यायापैकी 3 ने भागलेली संख्या कोणती? बेरीज करा. 5 5 10 आणि 11 3 ने भाग जात नाही. 4 1 5 5 1 6 3 ने भाग जातो 121. ह्याचा प्रश्न लगेच सांगू शकतो मी 1 64 732 या घन संख्या येतात. 1 चा घन 4 चा घन हा 9 चा घन बरोबर आहे. घन संख्या कोणती सांगायची? ऑप्शन 1 16चा घन. ऑप्शन नंबर पहिला ऑप्शन मूळ संख्यांनी वाढत जातात. 16
बोला. हा, पहिल्यांदा 1चा घन आलेला आहे, नंतर 4चा घन आलेला आहे, नंतर 9चा घन आलेला आहे. म्हणजे वर्गसंख्यांचे घन येतात, बरोबर आहे का नाही? हो सर. तर त्यांनी गटातलं पद विचारलंय ना. हा, त्यांनी गटातलं पद विचारलंय ना. हो. मग मग कोणता पण मग कोणती पण घनसंख्या येईल ना तिथं. नाही नाही नाही, तसं नाही घेऊ. गट कसा आहे हा, एक या संख्येचा घन आहे. हा, नंतर 4 या संख्येचा घन आहे आणि 9 या संख्येचा घन आहे. 1 ही वर्ग संख्या आहे, 4 ही वर्ग संख्या आहे, 9 ही वर्ग संख्या आहे. पुढली वर्ग संख्या होती 16. 16चा घन बरोबर. सर अजून एक लॉजिक लागतं ना सर. सांगा सांगा, कोणतं लागतंय? म्हणजे 1 प्लस म्हणजे दुसरी मूळ संख्या 3, 1 प्लस 3 4, 4चा घन, मग 4 प्लस 3 4 प्लस 5 9, मग 9 प्लस 7 16 प्लस 11 9 प्लस 7. लागेल लागेल. उत्तर तर आलं ना आपलं. बाकी क्रम नाहीच ना, क्रम लावून पहिला. ठीक आहे, गटाची जोड पण शोधायचं. सर अजून एक सांगू का? बरं सांगा, लवकर सांगा. आपलं 5चे प्रश्न घ्यायचे. हा, सर एक आणि 4च्या मध्ये 3चा फरक आहे. 4 आणि 9च्या मध्ये 5चा आणि 9 आणि 16च्या मध्ये 7चा विषम बरं. संख्यांचा फरक आहे. बरं ठीक आहे, असू द्या. हा, पुढचा प्रश्न. चला, पुढचा प्रश्न सोडवा. सर सोडवूया. सांगू सोडवला. मी सोडवतो. वेळा घालून ते तुमचे हे घेण्यापेक्षा ते सोडूया. आपला क्वेश्चन पेपर होत नाही वाटत आजच्या पण तासाला. ओके. हा, चला. RAY, WAP, MAS, SPRE, SOME. ए हा अक्षर 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस इथे स्तंभ 1 मध्ये आलेला आहे. पण स्तंभ 2 मध्ये कोणता अंक 3 वेळेस आलेला आहे? तो आलेला आहे 3 अंक. याचा अर्थ आहे ए ला 3 अंक आहे. त्यानंतर आर हा अक्षर स्तंभेमध्ये रे मध्ये आलेला आहे, स्पेअर मध्ये आलेला आहे. हा 2 ठिकाणी आलेला आहे. तर इथं कोणता अंक आहे? इथं आहे, इथं कोणता अंक आहे? तो 2 आलेला आहे. आर ला काय असेल? आर 2 बाजूला. वायला काय शिल्लक राहील? तो वायला राहील शिल्लक 4. ठीक, वाय पे कॅन्सल करा. तर 1 पण 2दाच आलाय. हो, 1 पण 2दा आलंय, परंतु हे रे जे आहे ना ते इथं पहिल्या ह्याच्यात आहे, हे खालच्या ह्याच्यात आहे. रे इथं आहे, इथं आहे. इथं कुठे आलंय? इथे 1 कुठे आहे? नाही ना. इथं 2 आहे, इथं 2 आहे. म्हणून आर ला 2 घेतलं. 1 WAP मध्ये आहे. ओके, आता बघा ते पण सांगतो तिकडे बघा आता. ओके, तर WAP मध्ये पी आलेलं आहे आणि स्पेअर मध्ये पी आलेलं आहे. तर इथं पण 1 आलेलं आहे, इथं पण 1 आलेलं आहे. मग ते पी ला काय आलेलं आहे? 1 आलेलं आहे. तर त्यानंतर हो सर. त्यानंतर डब्ल्यू ला काय शिल्लक राहिले? डब्ल्यू शिल्लक राहिले 5. डब्ल्यू ला 5. ओके, मास. ओके, MAS, SOME. इथं पण एम आलेलं आहे, इथं पण एम आलेलं आहे. ओके, इथं पण 7 आलेलं आहे, इथं पण 7 आलेलं आहे. एम ला 7. बघा, इथं पण यस आहे, इथं पण यस आहे, इथं पण यस आहे. कोणता आहे? इथं 6 आहे, इथं 6 आहे, इथं 6 आहे. यस बरोबर 6. ओके, राहिले काय? तर ईला राहिलं 8 आणि ओला राहिलं 9. सगळं लॉजिक काय द्या. स्वाचं काय तर बघा, स्वाला 6, ईला 3, डब्ल्यू ला 5. 6 3 5 प्रमाण आहे का? आहे. पर्याय छान. ओके, कधी काय असणार आहे? पर्याय हे पर्यायाचे जो कधी पर्याय असं रॅन्डमली देतात, म्हणजे 6 3 5 क्रमाने देत नाही बरं का. असं बदलू शकतात 3 5 6 तरी ते उत्तर असू शकतं बरं का. कधी असं बदलून देतात, लक्षात घ्या. त्यावेळेस सगळे पर्याय चेक करायचे. ओके, तर इथे काय मी काय म्हणतोय समृद्धी? वाढ मग डब्ल्यू ला 5, ए ला 3, आर ला 2, एम ला 7. 5 3 2 7. असं बदलून स्कॉलरशिपला येतात. स्कॉलरशिपची बुद्धिमत्ता नाही येण्यासाठी सोपी नाही बरं का. थोडीशी हार्ड आहे, कारण स्कॉलरशिपला वेळ पण जास्त असतो. बघा,
म्हणजे इंग्लिशच्या बुद्धिमत्तेला किती वेळ असतो? 90 प्रश्न, 90 गुण असतात. स्कॉलरशिपला 50 प्रश्न असतात. म्हणजे अर्धा तास काढला इंग्लिशचा आपण, 50 प्रश्न तुम्हाला 1 तास वेळ असतो. ठीक आहे. आणि येण्याचा तोच काय पडतो, येण्यासला 50 मिनिटच वेळ पडतो. मग स्कॉलरशिपला वेळ जास्त आहे, तशी काठीण्य पद्धती पण जास्त आहे. हा सत्य काही बोलायचं आहे का? तर सगळ्या पर्याय सेमच नंबर आहेत ना? सर ऑप्शन 2 येणार. ऑप्शन 2 येणार, बरोबर आहे. मी 3 बरोबर. आता बघ इथे सगळ्यांपासून सेम नंबर आहेत ना, तर क्रमाने घ्या. ओके, 5 3 2 7 क्रमाने घ्या. चालेल. सर मी तुम्हाला येईल आता, सोडून देऊया. आकृती घ्यायची आहे का रे? मला वाटतं की आकृती घेईल. नको सर. नको सर. नको. सर तर खालचे एकदा सांगतात का? काय काय? खालची आकृती एकदा सांगतात का? ही हा ती वाली. प्रश्न काय बघूया. पर्याय 2 सर. लक्ष द्या. आता बघा, ही आकृती अशी आहे, अशी आहे बघा. तिला मी अशी उलगडली, ही अशी होणार आहे. हे अशी म्हणजे कसं होणार आहे की बघा, हे सेंटर भाग इथे येईल त्याचा, सेंटर भाग इथे येईल कुठतरी. ओके, आणि अशी येईल बघा. तिला अशी तुम्ही अशी उलगडली तर अशी होणार आहे. ओके, आता ही सिमेट्रिकल असणार आहे. ही परत अशी उलगडली, परत अशी उलगडली, काय येणार आहे? परत असे सेंटर येणार आहे, अशी येणार आहे, अशी येणार आहे. ऑप्शन नंबर 2 येणार आहे. सोपं आहे. असं सिमेट्रिकल उघडायचं, सिमेट्रिकल सममित उघडायचं. ही अशी आहे ना, उघडलेली अशी दिसते. अख्खा हा भाग उघडायचा असं दिसतं. ओके, हो सर. सोपं आहे आपण. क्रम आहे, क्रम 231 118 61 32 17. 231 118 बघा बरं. वर्गसंख्येच्या घनसंख्येच्या जवळच्या संख्येत बघा. कोण सांगतं डिझाईन करा उत्तर. हा सिम सांग. सर सर 118 गुणिले 2 वजा 5 बरोबर 231. बरं. आणि 61 गुणिले 2 वजा 4 बरोबर 118. बरं. 32 दुनी 64 वजा 3 बरोबर 61. बरं. आणि 17 दुनी 34 वजा 2 32. आणि तर पुढं 9 येणार, कारण 9 दुनी 18 वजा 1 17. आपण सोडूया. सगळ्या संख्यांना 2 ने गुणून 5 4 1 क्रमानं वजा करू. बरं, आपण उलट जाऊया मग आता. ओके, 231 मधून मी वजा 5 केले, किती राहिले सांगा? 226 राहिले. भागिले 2 करा. बे नाही तर अधिक 5. अधिक 5 ना, अधिक 5 केले. तर 236 236 भागिले 2 118. ओके, त्याच वेळेला 118 मध्ये अधिक 4 केले. ओके, 122 भागिले 2 61 आलं. त्याच वेळेला 61 प्लस 3 केलं 64 भागिले 2 केले 32 आले. त्याच पद्धतीने 32 प्लस 2 34 भागिले 2 केले 17 आले.
17 प्लस 1 18 भागिले 2 केले 9 येते. उत्तर काय आहे 9. कळतंय का रे? हो सर. हो सर. सर 1 मिनिट लिहून घेऊ दे. बरं काय लिहूया. हे विचारायचं का पुढल्या प्रश्नासाठी रेज येणार आहे? मला वाटतं पुढल्या प्रश्नासाठी रेज येणार काही. घेतलं लिहून? नेक्स्ट क्वेश्चन समृद्धी हा सांग. सर बेत्रिक 6 वजा 1 बरोबर 5, 5 त्रिक 15 वजा 2 13, 13 त्रिक 39 वजा 3 36, 36 त्रिक 108 वजा 4 104, 104 त्रिक 120, 120 वजा 5 बरोबर 220 आणि सॉरी 520 आणि वजा 5 बरोबर 515. 104 गुणिले 3 3 चौक 12 2 हातचाले 1 312 वजा वजा 1 वजा 2 वजा वजा 5. 3 वजा 4 वजा 5 312 वजा 5 307. काय केलं मग परत सांगतो, ज्याचं लक्ष लागलं परत सांगा. 2 त्रिक 6 वजा 1 5, 5 त्रिक 15 वजा 2 13, 13 त्रिक 39 वजा 3 36, 36 त्रिक 36 त्रिक 108 वजा 4 104, 104 त्रिक 312 वजा 5 307. हा म्हणजे टिप्पण करायचे आणि हा जो फरक आहे वजाचा तो एक वाढत जातो. नेक्स्ट क्वेश्चन रेग्युलर रिझल्ट. दोनच रेझल्ट आहेत, आसिम आणि कैवल्य. हा कैवल्य सांग बरं. तर 7 into 2 minus 4 आहे. त्याच्यानंतर 10 into 2 minus 3, 17 into 2 minus 2 आणि मग 32 into 2 minus 1. मग त्याच्यानंतर एकही मायनस नाही होणार. मग डायरेक्ट 63 into 2 126. ओके बरोबर आहे. बघा इथे काय केले, 7 दुनी 14 वजा 4 केले. बघा इथं 7 दुनी 14 दुप्पट वजा 4, 10 दुनी 20 दुप्पट वजा 3, 17 दुनी 34 दुप्पट वजा 2, 32 दुनी 64 वजा 1, 63 दुनी वजा 0, तर काय 126. कळते का रे? हो सर. हो सर. हो सर. अवघड आहे की रे. ठोका इथं आलाय, पण ठोका बघून घ्या. निळा लाल पिवळा रंग दिले बरं का, आणि 4x4 ठोका आहे, इतकं लक्षात ठेवा. ओके एक्स्ट्रा खाली घेतो. पहिला प्रश्न आहे, 2 पृष्ठावर लाल रंग येईल असे एकक गणित किती? 2 पृष्ठावर हा बोला. 2 पृष्ठावर लाल रंग येईल असे एकक गणित किती? एकक म्हणजे एक गणित किती? ओके बघा. आता काय म्हणले प्रश्नावर एकदा बघूया आपण एकदा परत एकदा. तर समोरासमोरची बाजू समान रंग घेतल्या, समोरासमोरची बाजू. ओके हा मग समजा इथं लाल रंग घेतला, हा इथं लाल रंग घेतला, याच्या अपोजिट पृष्ठावर लाल रंग घेतला, तर 2 पृष्ठावर लाल रंग येईल. ओके किती काय असं सांगणार आहे 2 पृष्ठावर लाल रंग येईल असे? 0. अपोजिट आहेत ना, ह्याच्या अपोजिट लाल आहे. ठीक आहे, तर 2 पृष्ठावर लाल रंग येईल नसतं, 0 येणार. ओके छान. किमान तिथे शब्द खूप महत्वाचा. किमान या शब्द बहुत स्वस्त आहे. किमान 2 पृष्ठ रंगीत असतील. किमान 2 पृष्ठ म्हणजे काय, 3 सुद्धा चालतील. ओके समजा तुम्हाला मानवलं कळत असेल तर व्हिडिओ ऑन करून. किमान 2 पृष्ठ म्हणजे किमान 2 म्हणजे 3 पण चालते. बरोबर का नाही? असंच का किमान 2 पृष्ठ रंगीत.
बरोबर का नाही? आता किमान दोन पृष्ठरंगीत मग पहिलं काय यायचं, दोन पृष्ठरंगीत असणारं सूत्र काय सांगा बरं? 4/4चं ठोकं आहे. n-2 गुणिले 2चा घन. n - सॉरी, 2 n-2 गुणिले 12. गुणिले 12. तर 12 का? तर 12 कडांना हे दोन पृष्ठरंगीत असायला असतं, 12 कडांना. ठीक आहे, म्हणजे परत सांगतो सूत्र कसं म्हणते तुम्हाला. इकडे बघा. हा, हे दोन बाजूंपैकी असं कुठं असतं तरी हे इथं असतं, असे इथं काय इथं, याच्या खाली इथं. असे एजेस किती असतात? असे एजेस एकूण प्रत्येक एजेसला दोन बाजूच असतात. असे एजेस किती आहेत रे? असे एजेस 12 येतो. एजेस आहेत 12 आहेत, 12. म्हणून ते सूत्र काय झालंय? म्हणून ते सूत्र कसं बनलंय? ओके, तर n-2 गुणिले 12. बरोबर आहे? तुझी n किती आहे तिथं? n बरोबर 4 आहे. ओके, 4 - 2 गुणिले 12. 2 गुणिले 12, 12 गुणिले 24. आता दोन पृष्ठरंगीत तर 24 आहे, पण किमान दोन पृष्ठरंगीत म्हणले. ओके, आणि 3 पृष्ठरंगीत असणारे ठोका कितीचे असूया, 3 पृष्ठरंगीत असणारे एकूण ठोके किती असतात? 8. 3 पृष्ठरंगीत 8 आहेत, त्याचे किमान दोन पृष्ठरंगीत करे आहेत, मग ते पण पकडायचे. 24 + 8 32. जर तुम्हाला इथं म्हटलं असतं फक्त दोन पृष्ठरंगीत, तर काहीच म्हणलं असतं, फक्त ते म्हणलं असतं किंवा म्हणलं असतं दोन पृष्ठरंगीत असतं, तर उत्तर तुमचं 24 आलं असतं. कळते काय डाऊट याच्यामध्ये? धन टोका सोडवतो आपण भरपूर खल झालं या प्रश्नाला आपल्याला. हो. निळ्या रंगाचे एक तरी पृष्ठ असणारे एकक घन किती? एक तरी पृष्ठ. ओके, आता निळ्या रंगाने ऑपोजिट दिले बघा. हा, म्हणजे असं ठोकं आहे समजा. हा, समोरच्या बाजूने आणलं, मागच्या बाजूने आणलेलं आहे. ठोका कितीचा रे? 4/4चा आहे. ओके, एका पृष्ठावर एकूण किती 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 ठोके आहेत रे? 16. 16. मग ह्या समोरच्या बाजूला निळा रंग दिला, तर समोरच्या बाजूला 16 ठोके निळ्या रंगाची, आणि मागच्या बाजूला 16 ठोके निळ्या रंगाची असणार आहेत. बरोबर का नाही? ओके, एक तरी पृष्ठ निळ्या रंगासारखी असली कोण? 32 असणार आहे. कळतंय का? हो सर. हो सर. येस ठीक आहे. सर. हा, आता 9:05 झालेली आहेत. ओके, आपण थांबूया इथे. पुढे सुद्धा फास्ट घ्यायचा प्रयत्न करूया. परत सांगतोय, रविवारी तास होणार नाही बरं का. सोमवारचं पण सोमवारी सांगेल. रविवारी मी गावाला जातोय, लातूरला जातोय रविवारी. ठीक आहे, आणि शनिवारी जर गेलो मग शनिवारी सुद्धा होणार. जर शनिवारी नाही गेलो मग समजा रविवारी पहाटे गेलो तर रविवारी पहाटे गेलो तर शनिवारी होईल. जर शनिवारी चालू गेलो मग शनिवारी पण होणार नाही. सर, ठीक आहे, आणि आज तुम्हाला मी एक व्हिडिओ पाठवले बघा, इतर जे आपले ग्रुप आहेत, कम्युनिटी ग्रुप नागरिक शास्त्राचा 4 ते 6 माझा जर रिव्हिजन तो पाहून घ्या. नागरिक शास्त्र 4 ते 6 रिवाइज होईल. हा, विचारा सर आली. सर ते शेवटचा प्रश्न डबल सांगा ना, बरं, कसं काढलं? हो, सांग. आता बघ, हा ठोकळा आहे, हा ठोकळा आहे. ओके, आता बघ, ह्या बाजून जर निळा रंग असेल, ओके, ह्या बाजून जर निळा रंग असेल, निळा रंग ह्या बाजून, ओके, तर ह्याच्या अपोजिट बाजूच निळा रंग आहे. बरोबर का नाही? हो. हा, मग आता ह्या समोर किती ठोके एकूण? हे 4, हे 4, हे 4, हे 4, हे 16 ठोके. त्या 16 ठोक्याला 16. एक तरी दिसतं निळ्या रंगाचा रंगीत आहे का नाही? आहे का नाही? हा, हो, 16. अपोजिटला पण 16 ठोके आहेत, त्याचे एक तरी प्रश्न निळ्या रंगाचा हो. रंगीत आहेच. 16 किती झाली? 32. 32. कळतंय? हो सर, समजलं. ज्यांनी ऍपल टेस्ट सिरीज घेतली आहे त्यांनी सर्वांनी ऍपल टेस्ट सिरीज सोडवा, त्याचा नक्की फायदा तुम्हाला परीक्षेला होणार आहे. गणित बुद्धिमत्ता पण घेतलं, सोडायला पण घेतली बघा आता स्कॉलरशिपसाठी, आहे का नाही? सोडवलं की सोडवली की टेस्ट बुद्धिमत्ता गणिताचं काही सोडवलं का नाही? नाही सर, सोडवायचे अजून. कधी सोडवायचं? सोडवा की. हा, हो असं सर, करू नका, सोडव. टेस्ट घेतलेत, पैसे घातलेत, पण टेस्ट सोडवलं नाही असं करू नका. टेस्ट सोडवा. ओके, हो नक्की बघा. तुम्ही एखादा टॉपिक घ्या, कोणताही टॉपिक घ्या, तुमच्या सगळ्या टॉपिकचं सार निघून जातो, सगळं टॉपिक करून तुमच्या टेस्ट मधून.
ठीक आहे. तर ज्यांनी टेस्ट घेतल्या त्यांनी सगळ्या टेस्ट सोडवा परीक्षेच्या अगोदर. नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल परीक्षेला. ओके, आपण थांबूया. स्कॉलरशिपला टेस्ट करायची कसं करायचं सांगा बरं. करा सर. करा सर. करा सर. ओके, थांबवतो मी तास. एंड करतोय क्लास. सरदार अभ्यास करा चांगला सगळेजण. परीक्षा जवळ आली. सर